प्रेक्षक हो, आपलं पुन्हा एकदा स्वागत। परवा 30 जून आहे आणि या 30 जूनला या मुंबई महानगरीमध्ये एक आंदोलन होत आहे। ते आहे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात। आपला हा आज प्रमुख विषय नसला तरी या अनुषंगाने ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यांचाही एक परामर्श आपल्याला यासोबत जोडावा लागेल। काल परवा आपण सगळ्यांनी पाहिलं की अमेरिकेच्या सर्वात महागड्या आणि जगातल्या सगळ्यात महागड्या असणाऱ्या महानगरामध्ये म्हणजे न्यूयॉर्क शहरामध्ये तिथल्या महापौर पदासाठी झोहरान मदनानी या अवघ्या 32 वर्षाच्या युवकाचं निवडणूक मधलं आगमन आणि प्राथमिक टप्प्यात त्यांना मिळालेलं भरघोस यश। त्याचवेळी दुसऱ्या बाजूला एकूण आपण आढावा घेतला तर कालच जागतिक छळ निर्देशांक सादर करण्यात आला, त्याचा अहवाल सादर करण्यात आला आणि या अहवालामध्ये देखील भारताचा क्रमांक काही अव्वल देशांमध्ये झाला। आता या सगळ्या गोष्टींची सांगड या एका विषयाची नाही, परंतु हे जनसुरक्षा विधेयक ज्या विरोधात 1 एप्रिल पर्यंत 10,000 हरकती किंवा त्या संदर्भातल्या सुधारणा या सुचविण्यात आल्या आणि त्याच वेळी ठरलं होतं की 30 जूनला या मुंबई महानगरीमध्ये त्या विरोधात आंदोलन केलं जाईल। त्यापूर्वी 22 एप्रिल 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रात तालुका स्तरापर्यंत आंदोलन झालं होतं आणि त्याच्या आधी 10,000 ऑब्जेक्शन्स किंवा हरकती किंवा सूचना या कायद्यासंदर्भात आल्या होत्या। आता हा कायदा जनसंघटना किंवा नागरिक यांनी याला विरोध किंवा सूचना किंवा बदल जो केलेला आहे त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा कायदा अर्बन नक्सलाइट्सचं उच्चाटन करण्यासाठी आम्ही आणतो आहोत असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले। परंतु अनेक विधी तज्ञांनी आणि अनेक जाणकारांनी या संदर्भात सांगितलं की या ड्राफ्टमध्ये कुठेही नक्सलाइट्स हा शब्द वापरलेला नाही। याचा अर्थ सिव्हिल सोसायटी मधल्या किंवा सर्वसामान्य संघटना कार्यकर्ते यांच्या माध्यमातून लोकशाही अधिकारामध्ये जी आंदोलनं केली जातात ती आंदोलनं दडपण्याचाच यामध्ये उद्देश आहे आणि त्यामुळे स्पष्टपणे उल्लेख विधेयकात नसल्यामुळे हा कायदा समग्र नागरिकांच्या अधिकारांचं हनन करणारा आहे अशा प्रकारचा आक्षेप या कायद्यावर नोंदवला गेला। अनलॉफुली ऍक्टिव्हिटी म्हणजे बेकायदेशीर कृती करणाऱ्या संस्था आणि संघटना। आता बेकायदेशीरपणाची नेमकी व्याख्या काय, तर ते सरकारच्या विरोधात बोलणं की सरकारवर टीका करणं की सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भामध्ये त्या विरोधात आंदोलन करणं, त्या विरोधात लोकशाहीचा मार्ग अवलंबणं ह्या अनलॉफुली ऍक्टिव्हिटी आहेत का। त्यामुळे याचाही स्पष्ट असा खुलासा या विधेयकामध्ये नाही। त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात नागरिकांमध्ये संस्था संघटनांमध्ये एक मोठा आवाज उठतो आहे। जवळपास 79 याचिका या विरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या। आता खरं तर म्हणजे या सरकारला किंवा राज्य सरकारला जो काही कायदा करायचा, प्रत्येक सरकारला आपला कायदा आपल्या बहुमताच्या आधारे करण्याचा अधिकार आहे, संवैधानिक अधिकार आहे। परंतु कोणताही संवैधानिक अधिकार सरकारला तो अधिकार देत नाही की ज्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना दडपलं जाईल। ज्यावेळी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना दडपण्याचा कायदा केंद्र सरकार जरी करत असेल तरी त्याचं अंतिम रिव्ह्यू हे सर्वोच्च न्यायालय घेते आणि सर्वोच्च न्यायालयाने जर ठरवला की हा कायदा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे, तो कायदा अवैध ठरवण्याचा अधिकार हा न्यायपालिकेच्या कक्षेमध्ये असतो। आता हे झालं या सगळ्या कायद्याच्या संदर्भामध्ये। येत्या 30 जूनला जे आंदोलन होत आहे त्या अनुषंगाने सरकार या अधिवेशनात हा कायदा रेटण्याचा आणि मंजूर करण्याचा बहुमताच्या बळावर प्रयत्न करणार आहे। पण या कायद्याच्या अनुषंगाने जर आपण तिकडे न्यूयॉर्क शहराच्या झोहरान मदनानीच्या संदर्भात जर बघितलं, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी अख्ख्या जगाला टेरिफच्या नावाखाली प्रचंड हादरवून सोडलेलं आहे। जे टेरिफ आपल्याला माहिती आहे की 80-90च्या दशकामध्ये जगभर डंकेल प्रस्ताव, गॅट करार आणि जागतिकीकरण हे नाव आपण सातत्यानं ऐकत होतो आणि तो गॅट करार, तो डंकेल प्रस्ताव जो काही होता म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड, तो जो गॅट करार होता त्या काळात टेरिफ आणि ट्रेड म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही देशाला एकमेकांबरोबर व्यापार करणं, त्यांच्या वस्तू, उत्पादन, सेवा आयात निर्यात करणं याचे अधिकार आणि व्यक्तीला पेटंट, त्याच्या बुद्धिमत्तेचं पेटंट म्हणजे त्याने एखाद्या बुद्धिमत्तेच्या कौशल्याखाली एखादं संशोधन केलं असेल तर त्याचे पेटंट त्याला मिळणं हा सगळा त्या कराराचा भाग होता। परंतु या गॅट आणि डंकेल प्रस्तावच्या आणि गॅट कराराच्या माध्यमातून जगाचं जे जागतिकीकरण करण्यात आलं आणि खास करून अमेरिकेने जो त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण आणि एकूण धाकदपटशा करणारा रोल अदा केला होता, त्यावेळी जगभरातले डावे समाजवादी, या देशामध्ये आंबेडकरवादी देखील रस्त्यावर उतरलेले होते आणि गॅट करार, डंकेल प्रस्ताव हे देशाचं जागतिकीकरण करण्यापेक्षा देशातल्या सार्वजनिक व्यवस्थांचं खाजगीकरण करणारा आणि भांडवलशाही अधिक उन्मुक्त करणारा हा प्रस्ताव आणि हा करार असेल। त्यामुळे भारताच्या रस्त्यावर अनेक आंदोलनं झाली, परंतु तत्कालीन 1991 मध्ये आलेल्या काँग्रेसच्या पी.व्ही. नरसिंह राव सरकारने
या आंदोलनांना यांची दखल घेतली नाही आणि त्यानंतर 2000 मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळी तर त्या सरकारमध्ये निर्गुंतवणूक मंत्रालय ठेवण्यात आलं। हे सांगण्याचं कारण असं की जगभरामध्ये भांडवली व्यवस्था मजबूत होत असताना न्यूयॉर्क शहरामध्ये जोहरान मदनानी हा 32 वर्षाचा युवक महापौर पदाच्या शर्यतीत उतरतो आणि अख्खं जग, भांडवली जग त्या युवकाच्या विरोधात उभं राहतं। इव्हन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा का उभे राहिले ते त्याच्या विरोधात, या जोहरान मदनानीच्या विरोधात उभं राहण्याचं एकमेव कारण की त्यांनी, या जोहरान मदनानींनी पुन्हा एकदा जगाला लोकशाही समाजवादाकडे वळवण्याचा एक मूलभूत सिद्धांत अंगीकारलेला आहे एका शहराच्या माध्यमातून। न्यूयॉर्क शहरामध्ये जी एकूण लोकसंख्या वास्तव्याला आहे त्यातील ते म्हणतात की 20 लाखापेक्षा अधिक लोक हे न्यूयॉर्कमध्ये केवळ भाडेकरू आहेत, त्यांना स्थायी स्वरूपाचं घर नाही आणि भाडेकरू असणाऱ्या या लोकांना अलीकडेच 9% भाडेवाढ त्यांच्यावर लादण्यात आली। या न्यूयॉर्क शहरामध्ये श्रम करणारा व्यक्ती हा जो पगार मिळवतो आहे तो त्याच्या गरजांना पुरेसा ठरत नाही आणि त्यामुळे या न्यूयॉर्क शहरातील प्रत्येक 5वी व्यक्ती ही त्या शहरामध्ये जी वाहतूक व्यवस्था आहे त्या वाहतूक व्यवस्थेच्या भाडेवाढीतून ग्रस्त झालेली आहे आणि प्रत्येक 5वी व्यक्ती ही आपल्या कामापर्यंत, घर ते कामाच्या ठिकाणी जाईपर्यंतचा जो काही प्रवास असेल किंवा एकूण तो प्रवास असेल यासाठी संघर्षरत आहे। याचा अर्थ त्याचं उत्पन्न त्याला तितकंसं परवडत नाही। न्यूयॉर्क शहरातली प्रत्येक 9वी व्यक्ती किंवा 9व्या व्यक्तीला किराणा माल भरण्यात देखील अडचण निर्माण होते। ज्या अमेरिकेच्या संदर्भात आपण गरिबी हा शब्द देखील उच्चारत नाही अशा अमेरिकन देशातील सर्वात महागड्या शहराच्या संदर्भात जोहरान मदनानी जी भूमिका म्हणतात म्हणजे समाजवाद, लोकशाही हा तिथल्या समाज व्यवस्थेमध्ये, अर्थात अमेरिका हा लोकशाहीवादी आहे परंतु तो भांडवलशाही लोकशाही असणारा देश आहे आणि त्याला समाजवादी लोकशाहीकडे आणण्याचं काम त्या जोहरान मदनानीच्या भूमिकेने केलंय। त्यामुळे त्यांच्या त्या डेमोक्रॅट्स पक्षामध्ये देखील त्यांच्या विरोधात एक अंतर्गत मतभेद असणारे नेते उभे राहिलेले आहेत। त्यामुळे जगभरातले भांडवलशाही असणारे, मग ते भारतातले असू द्या, अमेरिकेतले असू द्या, ते सगळे जोहरान मदनानीच्या विरोधात एकवटले आहेत परंतु जनता त्याच्या बाजूने आहे। 80-90च्या दशकामध्ये भारतामध्ये आणि अनेक तिसऱ्या देशांमध्ये जी आंदोलनं होत होती जागतिकीकरणाच्या विरोधात, ती समाजवादी धाटणीची आंदोलनं होती। प्रत्येक देशामध्ये आर्थिक समाजवाद हा असावा यासाठीची आंदोलनं होती परंतु ती सत्ताधारी व्यवस्थेने चिरडून टाकली म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि जगातल्या सगळ्या देशांमध्ये, तो गरीबातला गरीब देश असेल, तो विकसनशील असेल, तो अविकसित देश असेल, या सगळ्या जगाच्या देशांना भांडवलशाहीने आपल्या कैद घेतलं आणि अशाच विस्ताराला म्हणजे एका बाजूला न्यूयॉर्क शहरामध्ये पुन्हा त्या समाजवादाचा विस्तार होऊ पाहतो आहे आणि त्याच वेळी जगाच्या अनेक राज्यकर्त्यांना त्या घटनेची दखल घ्यावी लागते आणि दुसऱ्या बाजूला देशातल्या सर्वात प्रगत असणाऱ्या राज्यामध्ये नागरिकांच्या अधिकारांचं दमन प्रचंड भांडवलशाहीचा पुरस्कर्ता असणाऱ्या राज्य व्यवस्थेने एका विधेयकाच्या माध्यमातून करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भातला येत्या 30 जूनला होणारा लढा आणि या चालू अधिवेशनामध्ये राज्य सरकार त्या संदर्भात घेत असणारी भूमिका हे सगळंच स्पष्ट होईल। परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने जे जागतिक शांतता आणि प्रत्येक देशाच्या अंतर्गत आपल्या व्यवस्थेची भूमिका यामध्ये हस्तक्षेप न करण्याचं ठरवलं होतं परंतु 90च्या काळामध्ये 80 ते 90च्या काळामध्ये अमेरिकेच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने किंवा सक्तीने जगातल्या सर्व देशांना भांडवलशाहीच्या गर्तेमध्ये ओढलं आणि यामुळे त्या देशांमधल्या भांडवलशाहांचं, भांडवलदारांचं हे मोठ्या प्रमाणात प्राबल्य निर्माण झालं। आपल्या देशामध्ये आपण पाहतो क्रोनी कॅपिटलिझमच्या नावाखाली अवघे 2 उद्योजक या देशामध्ये सर्व देशाची मालमत्ता आपल्याकडे करता आहेत। अशा वेळी या देशामध्ये लोकशाही बरोबर आर्थिक समाजवाद जी संविधानाची देखील भाषा आहे, संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये, संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये व्यक्तींच्या 2 व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये कमीत कमी विषमता असावी आणि ती राज्याने म्हणजे शासन संस्थेने शक्य तितक्या लवकर साध्य करण्याचा प्रयत्न करावा हे आपल्या संविधानाचं मार्गदर्शक
तत्वांमधलं उद्दिष्ट आहे आणि म्हणून या उद्दिष्टांकडे जाण्याऐवजी प्रचंड भांडवली व्यवस्थेच्या रक्षणासाठी जर जनसुरक्षेच्या नावाखाली नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं दमन करणारा कायदा केला जात असेल तर त्या विरोधात राज्यामध्ये अनेक संघटनांनी आपल्या भूमिका, आपले आक्षेप, आपल्या सूचना राज्य सरकारकडे नोंदवल्या आहेत। त्यामुळे एकूण जगाची गोडाबेरीज, एका मराठी कवीने असं म्हटलं आहे की पुन्हा नभाच्या लाल कळा। सूर्य उगवताना जसं आकाशाचं नभ हे लाल असतं तसं मावळतानाही लाल असतं। त्यामुळे दर काही वर्षांनी ही व्यवस्था एका रुटीनमध्ये बदलत असते। जागतिक व्यवस्थेमध्ये दोन महासत्तांच्या काळात भांडवलशाही आणि समाजवाद यांच्या व्यवस्था तुल्यबळ अवस्थेत जगामध्ये होत्या, परंतु दुसरी समाजवादी महासत्ता कोसळल्यानंतर जगाचं अर्थकारण पूर्ण भांडवलशाही भोवती एकवटलं आणि त्याचं दडपण जगावर 90 नंतर अधिक येत गेलं आणि आज ते जागतिकीकरणाच्या नावाखाली क्रोनी कॅपिटलिझम मध्ये रूपांतरित झालेलं आहे आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकार दडपण्याचं कार्य हे जगभरात होत आहे आणि त्यामुळे जोहरान मदनानी आणि जनसुरक्षा विधेयक याच्या मधला जो समन्वय आपल्याला दिसतो आहे तो लोकशाही आणि आर्थिक दृष्ट्या समाजवाद यांचा समन्वय येणाऱ्या काळात पुन्हा होईल हेच आज आपल्याला या निमित्तानं सांगायचं होतं। यावर आपल्या निश्चितपणे प्रतिक्रिया असतील, आपली स्वतःची मतांतरे असतील, ती निश्चितपणे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कळवा। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याला शेअर करा। मित्र हो, गेली 12 वर्ष थ्रीवेज मीडिया तटस्थ पत्रकारितेचा आणि खास करून फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन सातत्यानं आपली पत्रकारिता करत आहे। पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे साधनांची एक मुबलकता लागते, परंतु तरीही 12 वर्ष आम्ही हे चालवलेलं आहे। आता तटस्थ पत्रकारितेसाठी निश्चितपणे आपल्या मदतीची गरज आहे आणि ही मदत करण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आमच्या ह्या स्कॅन कोडवर स्कॅन करून आपली मदत देऊ शकतात। आपल्या यथाशक्तीप्रमाणे थ्रीवेज मीडियाच्या एका दमदार वाटचालीसाठी आणि तटस्थ पत्रकारितेच्या वाटचालीसाठी आपलं हे योगदान आवश्यक आहे। धन्यवाद।